हाय फ्रेंड्स. आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे देवीचं नैवेद्य आजच्यासाठीचा. आम्ही अशा प्रकारे देवीसाठी रांगोळी काढली आहे आणि देवीची मांडणी देखील खूप छान प्रकारे केली आहे. पाहू शकता मी काय काय बनवलं आहे आज मेन्यूमध्ये. अगदी देवीचा देखील आवडीचा असा नैवेद्य आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करा तुमच्या घरी. पहिल्यांदा आपण बनवणार आहोत छोले. त्यासाठी छोले छान भिजत घातले होते. ते टाकले कुकरच्या भांड्यामध्ये. एक बटाटा सोबत दालचिनी आणि तेजपत्ता. छान कुकर झाकण बंद करून आणि शिट्या काढून घेणार आहोत. एकीकडे घेतलं आहे मी तोपर्यंत पुऱ्यांसाठी पीठ मळायला. त्यासाठी घेतलं गव्हाचं कणिक. त्याच्यामध्ये टाकलं थोडासा रवा, चवीपुरतं मीठ आणि तूप टाकलं आहे. छान प्रकारे आपण पीठ मळून घेऊया हलवारपणे. त्यानंतर थोडंसं पुन्हा तेल टाकून आपण ते पीठ छान मळून झाकून ठेवणार आहोत. एकीकडे आपले चणे देखील छान उकडून झाले आहेत. पहिल्यांदा बनवणार भाजी. त्यासाठी आपण कांदा, मिरची आणि टोमॅटो छान बारीक करून घेणार आहोत अशा प्रकारे. त्यानंतर कढई ठेवूया गॅसवर. त्याच्यामध्ये टाकूया 2 मोठे चमच तेल, जिरे, कढीपत्ता आणि आपला कांदा, टोमॅटो आणि अद्रक लसूण पेस्ट आणि छान शिजवून घेणार आहोत. माझ्या मुलीला खूप आवडतं जेवण बनवायला. ती देखील आली आहे मला मदत करायला. त्यानंतर आपण टाकले आहेत मसाले. मसाल्यांमध्ये आहे हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च, धणेपूड, छोले मसाला, थोडीशी आमचूर पावडर आणि चवीपुरतं मीठ. छान प्रकारे तेलावर परतून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत छान शिजवून घेऊया. त्यानंतर मी उकडलेले बटाट्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे स्मॅश करून घेतले आहेत. त्यानंतर ॲड केले आहेत आपले छोले आणि थोडंसं पाणी ॲड करून 10 मिनटं आपण याची वाफ काढणार आहोत. तोपर्यंत एकीकडे मी वरणासाठी चांगली तूर डाळ भिजत घातली होती. ते आपण कुकरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि थोडीशी हळद टाकून ती देखील छान उकडून घेणार आहोत. 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपले छोले छान प्रकारे शिजले आहेत. वरून टाकूया चिरलेली कोथिंबीर, मिरची आणि पुन्हा आणखी 5 मिनिटं वाफ काढणार आहोत. इकडे छोले रेडी झाले आहेत. आता बनवायला घेतले आहेत मी ते पुऱ्या. छान छोटे छोटे गोळे करून घेतले आहेत पिठाचे आणि पुरी लाटून घेतली आहे. कढई ठेवूया तेलाची गॅसवर आणि छान पुऱ्या तळून घेणार आहोत आपण अशा प्रकारे. अशा काही टम्म पुरी फुगली आहे. खूप छान दिसत आहे. आता आपल्या पुऱ्या रेडी झाल्या आहेत. खूप छान. इकडे वरणाची डाळ देखील शिजून रेडी आहे. आपण ते छान मिक्स करणार आहोत अशा प्रकारे पेटून. पहिल्यांदा बनवूया वरण. एकीकडे मी भात देखील शिजत ठेवला. त्यासाठी कढई मी टाकलं आहे तेल, राई, जिरे, कढीपत्ता, सुकी लाल मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची, ठेचलेलं लसूण सोबत चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे आणि छान प्रकारे शिजवून घेतलं आहे. आता ॲड करूया हळद, धणेपूड आणि हिंग. ॲड केलं आहे आपलं वरण आणि थोडंसं पाणी आणि छान उकळी काढून घेतली आहे 10 मिनिटांसाठी. आता वरण टाकूया थोडीशी चिरलेली कोथिंबीर. रेडी आहे इथं आपलं वरण. आपला देवीचा प्रसाद म्हणून घेणार आहोत. त्यासाठी मी घेतले आहे गाजर. काय बनवणार तर गाजरचा हलवा. झटपट होतो आणि खायला खूप टेस्टी लागतो. ते गाजर छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि साफ करून घ्यायचे आहे. साल काढून झाल्यानंतर ते खिसून घेतले आहेत मी अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. कढई ठेवूया गॅसवर. त्याच्यामध्ये टाकूयात 1 चमच तूप आणि छान किसलेलं गाजर तुपामध्ये आपण भाजून घेणार आहोत छान प्रकारे. चांगलं 5-7 मिनिटं भाजणार आहोत छान मिडियम फ्लेमवर. नुसता गाजर मऊ पडला आहे. आता ॲड केलं आहे 1 ग्लास दूध आणि छान गाजराच्या दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता गाजराचा कलर दुधामध्ये उतरला आहे. थोडंसं मिश्रण आटत आल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केली आहे 1 वाटी साखर आणि छान वाटेपर्यंत शिजवून घेतलं आहे. त्यानंतर ॲड केले आहेत आपले ड्रायफ्रूट्स. छान मिक्स करूया आणि वरून टाकूया थोडासा मावा. छान मिक्स करून आणखी वेळची पण ॲड करूया आणि 5 मिनिटं हे छान शिजवून घेणार आहोत मिश्रण. आणि अगदी 15-20 मिनिटात आपला गाजराचा हलवा रेडी झाला आहे. आता मी इथे संध्याकाळची आरती करून घेतली आहे. देवीला धूप दाखवला आहे छान प्रकारे. आता आपण देवीला नैवेद्य वाढून घेतला आहे. बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे आजचा आपला नैवेद्य रेडी झाला आहे. बाय.